नमस्कार. पंत महाराजांचं चरित्र भाग 42. अशा रीतीनं पंतांच्या लग्नाच्या वेळी वधू पक्षाकडील बऱ्याच मंडळींची नाराजी होती. त्याचप्रमाणे पंतांच्या घराण्यापैकी त्यांच्या मातोश्री आणि पंत यांचीच काय ती या लग्नाला मनापासून संमती होती. बाकी सर्व मंडळी नाराज असल्यामुळे या लग्नाच्या बाबतीत त्यांना कुणालाही उत्साह वाटत नव्हता. वास्तविक बालकृष्ण पंतांच्या पहिल्याच नातवाचं लग्न म्हणजे कित्येक दिवस लग्नाची तयारी चालून ते मोठ्या थाटानं व्हायचं आणि लग्न समारंभाला बाळेकुंदरीतील आणि इतर आप्तेष्ट व स्नेही सोबत मंडळींपैकी पुष्कळ मंडळी हजर राहायची. पण या लग्नाचा थाट अगदीच निराळा म्हणजे पंतांच्या त्यावेळच्या अवधूत वृत्तीला अनुरूप असाच होता असं म्हणावं लागतं. स्वतः त्यांच्याविषयी बोलायचं तर ते स्थितप्रज्ञाच्या भूमिकेवर असून त्यांचा सद्गुरू वचनावर दृढ विश्वास असल्यामुळे आणि कर्तव्यनिष्ठेमुळे त्यांना लग्न करून घेणं म्हणजे ओघप्राप्त एक कर्तव्यच होतं आणि त्यांनी पुढं एके ठिकाणी गमती खातर वरिली नेवरी ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी असे उद्गार काढलेले आहेत. ठरल्याप्रमाणे रायबाग मुक्कामी वैशाख वद्य प्रतिपदा म्हणजे 18/4/1882 रोजी पंतांचे यमुनाकाशी लग्न झाले आणि त्याच दिवशी श्रीपाद पंत मामांचा मुलगा नाना याचं लग्न हुकेरी येथील कल्लोपंत मुतालिक यांच्या मुलीशी झाले. हे समारंभ रीतीप्रमाणे पार पडले आणि श्रीपाद पंत मामांनी आपली मुलगी यमुनाक्का दत्तूला देण्याचा आपला हेतू तडीला नेला. पंतांची सहधर्मचारिणी म्हणून यमुनाक्कांचा बाळेकुंद्रीकरांच्या घरात प्रवेश झाल्यापासून त्या घराण्याच्या उत्कर्षाला सुरुवात झाली आणि तिथं सुख, शांती, समाधान आणि एकोपा यांचं वास्तव्य सुरू झालं. यमुनाक्कांच्या रूपानं अन्नपूर्णा गृहलक्ष्मीचाच त्यांच्या घरात प्रवेश झाला असं म्हणायला हरकत नाही. लग्न समारंभ उरकून पंत आणि इतर मंडळी बेळगावाला परत येतात. तो बालकृष्ण पंतांना सावकाराच्या अर्जावरून तुरुंग वॉरंट काढून बाळेकुंद्रीहून शहापुरास पकडून नेल्याचे आणि त्यांचे स्नेही सदरे वकील यांनी जामीन राहून त्यांची सुटका करविल्याचे वर्तमान समजले आणि त्या योगे त्यांना फार वाईटही वाटले. परंतु त्यांना आपल्या घराण्याचा झालेला हा अपमान निमूटपणे सहन करून स्वस्थ बसणं भाग पडलं. पुढं पंतांनी त्या सावकाराच्या सर्व रकमेची परतफेडही केली. तरी पण पंत आणि त्यांचे बंधू यांच्या मनाला ती गोष्ट फार लागून राहिली. पंतांच्या लग्नाची हकीकत वर दिलीच आहे, पण त्यांनी पुढं एके प्रसंगी स्वतःच्या लग्नाचं आणि लग्न सोहळ्याचं तात्विकदृष्ट्या जे वर्णन केलं आहे ते इथं दिलं असता अस्थानी होणार नाही असं वाटल्यामुळं ते त्यांच्याच शब्दात इथे देत आहोत. लागले लग्न मजसी मजला, नाही देखता हा सोहाडा. नवरा मीची नवरी मीची, लग्न मुहूर्त सदा भला. अंतरपाट बोधे उडता, जय जयकार घोष जाहला. मंगलाष्टका वेदची बोले, आनंद जगी भरला. स्वानंदामृत भोजन विश्वा, अभिमान समूळ मावळला. सहज समाधी आवड भोगित, दत्त ठाई आला. क्रमशः लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.